नमस्कार फ्रेंड्स, मी स्मृती देसाई तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते हाऊस पार्टी टुडे स्पेशल या चॅनलमध्ये। आणि जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं त्याप्रमाणे मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे ही ओल्या हळदीची लोणच्याची रेसिपी। फारच टेस्टी, कमी मसाल्यांमध्ये तयार होणारं आणि आरोग्यासाठी अगदीच उपयुक्त अशी असणारी ही ओली हळद या सीझनमध्ये अवेलेबल असते। चला तर मग आपण लगेचच या ओल्या हळदीपासून इन्स्टंट असं कमी मसाला तयार होणारं हे लोणचं कसं बनवायचं ते पाहूया। तर ह्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे ती म्हणजे ही ओली हळद। ही आल्यासारखी दिसणारी ओली हळद आणि त्याचप्रमाणे अशी एक पिवळ्या रंगाची ओली हळद सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहे। ही जी आपण हळकुंडाची हळद जी आपण मसाल्यांमध्ये आणि रेग्युलर जेवणामध्ये वापरतो ती हळद आहे। आणि ही जी अद्रक सारखी दिसणारी हळद आहे ही साधारणतः आंबे हळद हिला बोलतात आणि ही चवीला सुद्धा फार छान लागते। तर सगळ्यात आधी ही हळदची जी साल आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे। अगदी आल्यासारखी ही हळद दिसते। व्यवस्थित अशी लांब आपल्याला ही बघून घ्यायची आहे जेणेकरून ह्याचे लांब लांब असे काप करता येतील, किंवा मी ही केसनीने किसून सुद्धा आपण ह्याला व्यवस्थित असं बारीक करून घेऊ शकतो। तर व्यवस्थित अशी ह्याची साल काढून घेऊया। मी साधारण इथे 1/2 किलो एवढी हळद आणलेली आहे आणि तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून ही पिवळी हळकुंड सुद्धा मी आणलेली आहे जेणेकरून दोन मधला फरक मला तुम्हाला दाखवता येईल। तर सगळ्यात आधी ही जी हळद आहे ह्याची मी अगदी व्यवस्थित अशी साल काढून घेते व त्यानंतर आपण हिला स्वच्छ अशी धुवून घेणार आहोत व त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूया। तर हे पहा, अगदी व्यवस्थित अशी या हळदीची मी साल काढून घेते। अशा पद्धतीने व्यवस्थित सगळ्या हळदीची मी साल काढून घेतलेली आहे। मी साधारणतः लोणचं बनवते तेव्हा ही हळद वापरते आणि हा पिवळे हळद आज फक्त एक्स्ट्रा आणलेली आहे म्हणून ह्या लोणच्यात मी तुम्हाला वापरून दाखवते। नाही वापरली तरी सुद्धा चालेल। हे आल्यासारखी दिसणारी जी हळद आहे हीच तुम्ही वापरली तर अगदी भन्नाट असं लोणचं तयार होतं। ते पहा, अगदी व्यवस्थित अशी माझी ह्या सगळ्या हळदीची साल इथे काढून झालेली आहे। तर आता व्यवस्थित अशी साल काढून झाल्यानंतर अगदी स्वच्छ अशी ही हळद आपण एकदा पाण्याने धुवून काढूया। ते पहा, अगदी स्वच्छ अशी मी ही धुवून घेतलेली आहे आणि आता ही आपल्याला एक तर तुम्ही बारीक लांबट कापांमध्ये सुद्धा कापू शकता, किंवा हिला तुम्ही किसणीवरती व्यवस्थित अशी लांबट लांबट किसून घेतली तरी सुद्धा चालेल। अशा पद्धतीने ठेवून तुम्ही लांबट काप काढू शकता। मात्र मी झटपट असं होण्यासाठी मी इथे किसणीनेही किसून घेते। छान असे ह्याचे पातळ पातळ लच्छे आपल्याला इथे मिळतात। ते पहा, अगदी व्यवस्थित अशी ही किसणीने मी किसून घेते। किसणीची एक मोठी साईड आहे, एक छोटी साईड आहे, तुम्ही कोणत्याही साईडने किसू शकता। हे लोणचं कसंही खाल्लं तरी चवीला तितकंच छान लागतं। हे पहा, अगदी व्यवस्थित असं मी हे किसणीवरती किसून घेते। त्याचप्रमाणे ही जी पिवळी हळद आपण आणली होती ती सुद्धा मी किसून घेणार आहे। आज आता आणली आहे म्हणून मी ती वापरते, नाहीतर फक्त ह्याच आल्यासारख्या दिसणाऱ्याच हळदीचं जे लोणचं आहे ते तुम्ही करा, फार छान लागतं। तर अशा पद्धतीने ही माझी सगळी हळद इथे किसून झालेली आहे। ही किसल्यानंतर मी इथे पिवळी हळद सुद्धा अगदी व्यवस्थित अशी किसून घेतली आहे। अगदी 2च पीस होते त्याचे म्हणून ते सुद्धा मी वापरलेले आहेत। ते पहा, इथे ही सुद्धा माझी इथे छान अशी किसून झालेली आहे। तर आता यात आपल्याला एक फोडणी सुद्धा घालायची आहे। त्यासाठी ही जी किसलेली सगळी हळद आहे ती मी एका बोलमध्ये काढून घेते जेणेकरून आपल्याला ह्यामध्ये मीठ आणि ती फोडणी घातल्यानंतर अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेता येईल। तर अशा पद्धतीने ही सगळी हळद आपण बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। त्याचप्रमाणे इथे आपण थोड्याशा हिरव्या मिरच्यांचा वापर करतोय, अगदी ऑप्शनल आहे। तुम्हाला जर वापरायच्या नसतील तर तुम्ही नाही वापरल्या तरी सुद्धा चालेल। तर इथे साधारण एक 15 ते 20 हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत व त्या स्वच्छ अशा धुवून देठ काढून घेतलेल्या आहेत व त्या अशा पद्धतीने मधून मी चीर देऊन घेते व पुन्हा एकदा 2 तुकड्यांमध्ये मी ह्याला कापून घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्या मिरच्या कापू शकता। अगदी जर तुम्हाला नसतील वापरायच्या तर तुम्ही स्किप केल्या तरी सुद्धा चालेल, मात्र थोड्याशा तिखटपणासाठी म्हणून मी हे मिरच्या यामध्ये घालते। ते पहा, अशा पद्धतीने ह्या मिरच्या इथे कापून झालेल्या आहेत। आता आपल्याला लागणार आहे लिंबू, तर साधारण एक अर्धा लिंबू आपल्याला लागेल। तर इथे लिंबू सुद्धा मी कापून घेते आहे। लिंबामुळे या हळदीच्या लोणचाला फार छान अशी चव येते। त्यातल्या बिया काढून ही अर्धी लिंबाची फोड आपण बाजूला ठेवूया। तोपर्यंत इथे फोडणीसाठी आपण एक भांडं जे घेतलेलं आहे फोडणीचं हे गरम होण्यासाठी ठेवूया व त्यात घालूया थोडंसं तेल। तेल आपलं अगदी व्यवस्थित असं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे व त्यानंतर आपण यात फोडणी घालणार आहोत। तर तेल गरम होत आहे तोपर्यंत ह्यामध्ये आपण घालूया चवीनुसार मीठ। तर तुमच्या अंदाजाने चवीनुसार ह्यामध्ये तुम्ही मीठ घाला। त्यानंतर आपण जो लिंबू घेतला होता अर्धा कापून तो सुद्धा अगदी व्यवस्थित असा आपल्याला ह्यामध्ये पिळून घ्यायचा आहे। अगदी हलकाशा आंबटपणासाठी आपण ह्यात लिंबू घालतोय। तर व्यवस्थित असा हा लिंबू इथे पिळून झालेला आहे माझा। तोपर्यंत आपलं तेल सुद्धा इथे गरम झालेलं आहे। तर आपण फोडणीची तयारी करूया। तर फोडणीसाठी आपल्याला ह्यामध्ये राई,
जिरं, हिंग आणि ह्या ज्या हिरव्या मिरच्या आपण कापून घेतलेल्या आहेत त्या फोडणीत घालणार आहे. त्याआधी इथे मीठ आणि लिंबू मी व्यवस्थित असं हळदीमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. तेल गरम झालं आहे, त्यात घालते थोडीशी राई, थोडंसं जिरं, त्याचप्रमाणे अगदी थोडासा हिंग मी यात घातलेला आहे. आणि आता ह्या ज्या आपण बारीक करून कापून घेतलेल्या मिरच्या आहेत, हिरव्या मिरच्या, त्या मिरच्यासुद्धा आपल्याला फोडणीत घालायच्या आहेत. तर हे बघा, अगदी व्यवस्थित अशी फोडणी आपली छान अशी तयार झालेली आहे. आता गॅस बंद करून ही फोडणी या हळदीच्या किसलेल्या हळदीवरती आपल्याला घालायची आहे व अगदी व्यवस्थित असं आपण ह्याला मिक्स करून घेऊया. ते पहा, ही फोडणी जी आहे ती मी या हळदीवर ओतते. आता आपलं लोणचं अगदी व्यवस्थित असं तयार झालेलं आहे. फक्त ह्याला आपल्याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. ते पहा, मी अगदी व्यवस्थित असं ह्याला मिक्स करून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने आरोग्यासाठी उपयुक्त अशी असणारी ही ओली हळद आपण आज लोणच्यामध्ये वापरतोय. जेवणात आपण नेहमीच पावडरच्या स्वरूपामध्ये हळदीचा वापर करत असतो, मात्र आज याच ओल्या हळदीपासून आपण अगदी कमी मसाल्यामध्ये कमी तेलात बनणारं अगदी चविष्ट असं हे लोणचं बनवलेलं आहे. अगदी इन्स्टंट आहे. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. ही ओली हळद याच सीझनमध्ये अवेलेबल असते, नंतर पूर्ण वर्ष आपल्याला ही ओली हळद मिळत नाही. तर मार्केटमध्ये अगदी मुबलक प्रमाणात ही हळद सध्या अवेलेबल आहे. पटकन जाऊन ही हळद घेऊन या आणि हे लोणचं नक्की ट्राय करून पहा. अगदी 5 ते 6 दिवस तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून हे लोणचं जेवणाच्या वेळेला काढून ते छानपैकी एन्जॉय करू शकता. वरण भातासोबत, भाकरीसोबत, चपाती भाजीसोबत, कशाही सोबत हे लोणचं अगदी भन्नाट लागतं. तर लवकर तुम्हीसुद्धा जाऊन हे लोणचं नक्की ट्राय करून पहा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचप्रमाणे पुढच्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.